अखिल भारतीय होलार समाज संघटना सांगली शहर आणि समाजभूषण विदा ऐवळे फाउंडेशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभामध्ये बोलताना नूतन प्रदेशाध्यक्ष रणजितदादा ऐवळे यांनी वरील उद्गार काढले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर रमेश गेसगे तर अध्यक्षस्थानी इंजिनियर प्रभाकर केंगार हे होते। ते पुढे बोलताना म्हणाले की आमचा होलार समाज पिढ्यानपिढ्या वंचिततेचे जीवन जगतो आहे। समाजाच्या वतीने शासनाकडे आमच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। शासन त्याची दखल घ्यायला तयार नाही आणि म्हणूनच आम्ही पंढरपुरामध्ये 17 तारखेला मुख्यमंत्री महोदयांची गाडी अडवणार आहोत। समाजाच्या मागण्यांसाठी आमच्यावर कोणतीही कारवाई झाली तरी आम्ही मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी या प्रसंगी दिला। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक अप्पासाहेब केंगार यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक प्रकाश केंगार यांनी केले। सदर कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी बिरू हेगडे, सचिन केंगार, बाळासाहेब ऐवळे, संदीप हत्तेकर, गजानन केंगार, सुरेश केंगार, स्वप्नील पाटील इत्यादींनी मेहनत घेतली। या कार्यक्रमाला पाऊस असतानाही होलार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।